Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Runmai Joshi here. In today's spoken English session, let us learn words that are easily confusing and that we should learn them by heart and use them properly. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण असे शब्द बघणार आहोत जे थोडे आपल्याला गोंधळात टाकतात आणि जे आपल्याला नीट वापरता आले पाहिजेत. वी हॅव ऑलरेडी स्टडीड सम ऑफ दीज वर्ड्स वेन वी लर्नड होमोनिम्स अँड होमोफोन्स. यातले काही शब्द आपण जेव्हा सारखे उच्चाराचे शब्द किंवा सारख्या स्पेलिंगचे शब्द पण अर्थ वेगळे असे आपण जेव्हा होमोनिम्स होमोफोन्स शिकलो होतो तेव्हा आपण पाहिलेले आहेत. असेच काही शब्द अजून आपण बघूयात. पहिला शब्द आहे ॲक्सेप्ट. ACCEPT. ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणं. आणि त्याच्याबरोबर दुसरा शब्द आहे एक्सेप्ट. EXCEPT. एक्सेप्ट म्हणजे वजा करून, सोडून किंवा वगळून. तर हे दोन्ही शब्द जे आहेत ते कन्फ्युजिंग आहेत. पण त्याचा स्पेलिंग आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे कारण दोन्हीचे अर्थ वेगळे होतात. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे. ACCEPT. उदाहरणार्थ, आय कॅनॉट ॲक्सेप्ट इनजस्टिस. मी अन्याय सहन करू शकत नाही. आणि एक्सेप्ट. EXCEPT. एक्सेप्ट म्हणजे सोडून, वगळता. वाक्यात असा उपयोग करता येईल. एव्हरी प्लेयर एक्सेप्ट मोहित वॉज प्रेझेंट फॉर प्रॅक्टिस. म्हणजे मोहित वगळता सर्व खेळाडू प्रॅक्टिसला होते. तर ॲक्सेप्ट आणि एक्सेप्ट. पुढचा शब्द आहे ॲसेंट. ASCENT. ॲसेंट. ASCENT. ॲसेंट म्हणजे चढणे किंवा राईज होणे, टू गो अप. वी कॅन से लाईक दिस, हिज ॲसेंट इन बिझनेस वर्ल्ड वॉज क्विक. म्हणजे थोडक्यात त्याची व्यवसायातली चढण किंवा प्रगती लवकर झाली. सो दॅट इज वन ॲसेंट. अँड द सेकंड ॲसेंट म्हणजे बघा उच्चार सेम आहे, ॲसेंटच आहे, पण स्पेलिंग आहे ASSENT. दुसरं ॲसेंट आहे परमिशन किंवा सहमती. म्हणजे विथ हिज एल्डर्स ॲसेंट अँड ब्लेसिंग्स द प्रिन्स रूल्ड सक्सेसफुली. असं जर वाक्य असेल तर त्या ॲसेंटचा अर्थ सहमती किंवा परमिशन असा होतो. म्हणजे थोरांच्या सहमतीनं आणि आशीर्वादाने राजपुत्राने यशस्वीपणे राज्य केलं. तर विथ हिज एल्डर्स ॲसेंट. ASSENT. तर ही दुसरी पेअर पाहिली आपण. ॲसेंट ASCENT आणि ASSENT. ॲसेंट. नेक्स्ट वर्ड आहे सोल. SOUL. सोल. तुम्हाला माहिती असेल सोल म्हणजे आत्मा. SOUL. इनॉरमोस्ट बिईंग असं ज्याला म्हणतात. सोल, आत्मा. सो द सोल हॅज टू बी प्युअर फॉर अ पर्सन टू बी ब्युटिफुल. असं जर आपण म्हणलं तर सुंदर असण्यासाठी मनुष्याचा आत्मा शुद्ध असावा लागतो. प्युअर म्हणजे शुद्ध. तर इथे सोल SOUL चा अर्थ होतो आत्मा. आता सोल या उच्चाराचाच दुसरा शब्द आहे, स्पेलिंग वेगळं आहे त्याचं. SOLE. सोल. ह्या सोलचा अर्थ बॉटम पार्ट ऑफ समथिंग, जनरली शूज ऑर फीट. म्हणजे जर वाक्य असं असेल, द सोल ऑफ माय शू हॅड अ होल. म्हणजे माझ्या बुटाच्या सोलला छिद्र आहे. तर इथे सोल आहे. सोल ऑफ माय शू असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याचा अर्थ होतो बॉटम पार्ट ऑफ समथिंग, एस्पेशली शू ऑर फीट. SOLE. बरं, ह्या सोल शब्दाचा अजून एक वापर करतात. सोल अर्नर म्हणजे एकुलता एक. इथं SOLE हा तिसरा जो अर्थ आहे, SOLE सोल अर्नर. सोल म्हणजे एकुलता एक किंवा तेवढाच फक्त सोल. तर असे हे शब्द होते सोल. SOUL SOLE. आणि त्याचे वेगळे अर्थ, उच्चार मात्र
सेमच होते. तर वाक्यात जेव्हा ते येतात तेव्हा त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते पाहायचे आणि मग त्याचा अर्थ लावायचा असतो. फोर्थ आहे बॉर्न. आता BORN बॉर्न म्हणजे जन्म घेणे. आय एम बॉर्न इन पुणे. माझा जन्म पुण्यातला आहे. आता BORNE बोर्न म्हणजे ह्याचा सिमिलर अर्थ आहे बॉर्न, म्हणजे तसाच त्याचा उच्चार होतो बॉर्न, पण त्याचा मीनिंग होतं की घेऊन जाणं किंवा नेणं. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगते. सीड्स ऑफ द प्लांट्स आर बोर्न बाय विंड अँड वॉटर टू डिफरंट पार्ट्स. म्हणजे झाडांच्या किंवा रोपांच्या बिया पाण्याने अथवा वाऱ्याने वेगवेगळ्या जागी जातात किंवा पसरतात. तर एअरबोर्न असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा वाऱ्याद्वारे पसरणाऱ्या, वाऱ्याने जाणाऱ्या, BORNE बोर्न म्हणजे टू कॅरी घेऊन जाणे किंवा नेणे. लास्ट आहे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल स्पेलिंग आहे PRINCIPAL. बरेचदा याचा उच्चार प्रिन्सिपॉल असाही करतात, तोही योग्य आहे. प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपॉल. पहिला अर्थ आहे की द हेड, म्हणजे आपल्याला जो माहिती आहे तो आहे मुख्याध्यापक, हेड ऑफ ॲन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. सो द प्रिन्सिपॉल अनाउन्स्ड हॉलिडे इन द स्कूल. मुख्याध्यापकाने शाळेला सुट्टी घोषित केली. तर प्रिन्सिपॉल PRINCIPAL प्रिन्सिपलचा अर्थ इथे मुख्याध्यापक असा होतो. आणि प्रिन्सिपल परत साधारण उच्चार तोच पण अर्थ वेगळा, स्पेलिंगही वेगळं आहे. PRINCIPLE प्रिन्सिपल म्हणजे फंडामेंटल ट्रूथ किंवा ज्याला तत्व म्हणता येतील. ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल म्हणजे तो तत्वाने चालणारा किंवा तत्वाने वागणारा माणूस आहे. तर इथं प्रिन्सिपल, मॅन ऑफ प्रिन्सिपल. सो दॅट मीन्स तत्व. इथे या प्रिन्सिपलचा अर्थ तत्व असा घ्यायचा आहे. तर वाक्यात जेव्हा ते शब्द येतात तेव्हा त्या वाक्याच्या रेफरन्सनी, वाक्याच्या अनुषंगाने त्याचा अर्थ लावायचा असतो. सो टुडे वी सॉ वर्ड्स दॅट वी गेट इझिली कन्फ्युज्ड विथ. दे हॅव डिफरंट स्पेलिंग्स and their meanings also differ, so we should be careful while using them. तर हे असे जे काही शब्द आहेत त्यांचे स्पेलिंग, त्यांचे अर्थ लक्षात ठेवले पाहिजेत आणि वाक्यात ते काय अर्थाने वापरले आहेत वाक्याच्या अनुषंगाने त्या शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. होप इट वॉज युजफुल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हॅव अ हॅपी संडे.